बुलढाण्यातील प्रसिद्ध लोणार सरोवर संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध आहे, पण या सरोवरावर सध्या संकट ओढवलंय ते वाढत्या पाणी पातळीचं। अनेक मंदिरं सरोवराच्या पाण्याखाली गेली आहेत। यामागची नेमकी कारणं काय? ऐतिहासिक मंदिरावर कसं जलसंकट आलंय? पाहूयात हा खास रिपोर्ट। हे आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर। तब्बल 52,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं हे अद्भुत सरोवर। बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या या सरोवराची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे। पण आता समस्या अशी आहे की लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये गेल्या अनेक वर्षातील विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे। या वाढत्या जलपातळीमुळे सरोवराच्या काठावरची आणि आतील अनेक प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जतन कसा करायचा अशी चिंता आता व्यक्त होते। 50,000 वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे बेसॉल्ट खडकात हे जगातील एकमेव सरोवर तयार झालंय। या सरोवरात अल्कधर्मी म्हणजेच साध्या पाण्यापेक्षा जास्त पीएच असलेलं खारट पाणी आहे। अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे। त्यातच लोणार शहरातील सांडपाणी आणि इतर स्रोतातून येणाऱ्या पाण्यामुळेही सरोवराच्या मूळ गुणधर्मात बदल होत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। सरोवरातलं पाणी वाढल्यानं भाविकांची श्रद्धास्थानं असलेली अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली बुडाली आहेत। लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात जातंय, त्यामुळे मानवी हस्तक्षेपाचा आरोपही होतोय। सध्या पर्यटकांना जाण्यासाठी लोणार सरोवराच्या काठावर रस्ता तयार करण्यात येतोय। त्यासाठी लागणारे माती, मुरुम सरोवराच्या तळाशी जातात। वन विभागानं वृक्षारोपणासाठी सुबाभुळाची झाडं काढून खड्डे खणलेत, त्यामुळे आतापर्यंत सुबाभुळाच्या मुळांनी धरून ठेवलेली माती सरोवरात गेली आहे आणि त्यामुळे सरोवराची खोली कमी झाली आहे आणि पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। सरोवराच्या पाणी पातळीमध्ये होत असलेली ही वाढ केवळ ऐतिहासिक वारसासाठीच नाही, तर सरोवराच्या नैसर्गिक गुणधर्मांसाठी सुद्धा धोक्याची घंटा मानली जाते। यासाठी सरोवरामध्ये सोडलं जाणारं सांडपाणी आणि सरोवराच्या काठाची होणारी झीज ही या बदलांची प्रमुख कारणे असल्याचं मतही अभ्यासक व्यक्त करतात। या परिस्थितीवर पुरातत्व विभाग, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे, तरच या ऐतिहासिक स्थळाचं संवर्धन करता येईल। बुलढाणाहून संदीप वानखेडेसह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।